श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनल मध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, मराठी नवीन वर्षाची सुरुवात ही गुढीपाडव्याच्या दिवसाने होत असते. मराठी नवीन वर्षातील पहिला दिवस आणि पहिला सण म्हणजे गुढीपाडवा. त्याचप्रमाणे 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजे हा गुढीपाडवा. तर गुढीपाडव्याच्या दिवशी आपण गुढी जी आहे तर ती उभारत असतो. प्रत्येक घरी गुढी ही उभारली जाते. विजयाचं आणि समृद्धीचं प्रतीक म्हणून हा सण ओळखला जात असतो. तर गुढीपाडवा या वर्षी म्हणजेच रविवारी आलेला आहे. 30 मार्च आणि रविवार सुद्धा असणार आहे. तर अशा या गुढीपाडव्याच्या दिवशी आपण अगदी काही छोट्या छोट्या गोष्टी जर केल्या, तर जर आपण काही उपाय केले तर याचे आपल्याला जे शुभ फळ आहे तर ते मिळत असते. आपल्या काही समस्या अडचणी ज्या आहे तर त्या सुद्धा नष्ट होत असतात. असाच एक अतिशय अत्यंत प्रभावी उपाय म्हणजे आपल्याला फक्त एका ठिकाणी एक स्वस्तिक चिन्ह जे आहे तर ते काढायचं आहे. या व्हिडिओ मध्ये आपण अशाच 5 जागा आपल्या घरामधल्या बघणार आहोत की ज्या ठिकाणी आपण हे स्वस्तिक काढू शकतो आणि यामुळे आपल्या घरामध्ये सर्व काही शुभ आणि मंगल घडेल. त्याचप्रमाणे घरामध्ये सर्व बाजूनी पैसा जो आहे तर तो सुद्धा यायला सुरुवात होईल. माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होईल. माता लक्ष्मी जी आहे तर ती अशाच घरामध्ये निवास करत असते किंवा येत असते ज्या घरामधलं वातावरण जे आहे तर ते नेहमी प्रसन्न आहे, शांत आहे आणि मंगलमय आहे. आणि म्हणूनच आपल्याला आपल्या घरातील सकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती वाढविण्यासाठी, नकारात्मकता नष्ट करण्यासाठी हे स्वस्तिक चिन्ह जे आहे तर ते आपल्याला काढायचं आहे. आता हे स्वस्तिक आपण कधी काढावं, कशा पद्धतीने काढावं आणि कुठे काढावं याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी आपल्याला लवकर उठायचं आहे, ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे आणि आपल्याला सर्वात पहिले स्नान जे आहे तर ते करायचं आहे. त्यानंतर सूर्य उगवण्याच्या अगोदरच आपल्याला आपली कामं जी आहे तर ती आटोपून घ्यायची आहे. म्हणजे काय, आपली सकाळची अंघोळ वगैरे घरामधली. यानंतर आपण जी काय गुढी जी आहे तर ती सूर्य उगवल्यानंतर उभारत असतो. सूर्य उगवल्यानंतर लगेचच आपल्याला गुढी जी आहे तर ती उभारायची आहे. आणि आपण जेव्हा गुढी उभारत असतो त्यावेळेला गुढी वस्त्र, कडुनिंबाचा डहाळा, आंब्याची डहाळी, त्याचप्रमाणे गाठी म्हणजे जी साखरमाळ आपण म्हणतो तर अशा सर्व गोष्टी आपण गुढीला बांधत असतो. त्याचप्रमाणे गुढीवरती आपण तांब्याचा लोटा जो आहे, कलश जो आहे तर तो सुद्धा ठेवत असतो. आता आपल्याला काय करायचं आहे, पहिलं स्वस्तिक जे आहे तर ते या लोटावरती, कलशावरती काढायचं आहे. आता हे स्वस्तिक काढताना आपल्याला ओलं कुंकू, हळद आपल्याला मिक्स करायची आहे आणि ओल्या कुंकवाने हे स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे. त्याचप्रमाणे स्वस्तिक काढताना त्या स्वस्तिक मध्ये आपण 4 डॉट द्यायचे आहे. साईडला 2 लाईन ज्या आहे, 2 लाईन ओढायच्या आहे आणि दोन्ही बाजूला 2 उभ्या रेषा ज्या आहे, लाईन ज्या आहेत तर त्या ओढायच्या आहे. आता ह्या रेषा आपण लाईन ज्या आहेत तर त्या ओढत असताना तुम्हाला वरून खाली आणायच्या नाही तर खालून वरपर्यंत आपल्याला न्यायचं आहे. अशा पद्धतीने या लाईन ज्या आहेत तर त्या आपल्याला ओढायच्या आहे. गुढीसाठी आपण वापरणारा जो कलश आहे त्यावरती आपल्याला पहिलं स्वस्तिक चिन्ह जे आहे तर ते काढायचं आहे. यानंतर आपला जो मुख्य मेन दरवाजा आहे तर तो सुद्धा आपल्याला या दिवशी स्वच्छ करून घ्यायचा आहे. ओल्या कपड्याने तो स्वच्छ पुसून घ्या आणि आपल्याला मुख्य दरवाजावरती स्वस्तिक असेल. आता तुम्ही पहिलं जर एखादं म्हणजे आपण लावतो तर ते स्वस्तिक असेल तर ते तुम्हाला काढून टाकायचं आहे. प्लॅस्टिकचे आता हल्ली मार्केटमध्ये मिळतात तर ते असेल तर ते असू द्या, परंतु आपल्याला हे जे आहे तर हे काढायचंच आहे. तर आपल्याला ओल्या कुंकवाने हे स्वस्तिक काढायचं आहे किंवा ओल्या हळदीने स्वस्तिक चिन्ह जे आहे तर ते आपला मुख्य मेन दरवाजा जो आहे तर तो सुद्धा काढा. वरती आपल्याला काढायचं आहे. आंब्याचं तोरण जे आहे तर ते आवर्जून आपल्याला आजच्या दिवशी आपल्या मुख्य मेन दरवाजाला लावायचं आहे. उंबरठ्याला हळदीचं लेपन देखील करायचं आहे. उंबरठ्यावरती आपल्याला माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी एक दिवा जो आहे तर दिवा धूप लावायचा आहे. स्वस्तिक जे आहे तर ते आपल्याला काढायचं आहे. स्वस्तिक चिन्ह जे आहे तर ते आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय पवित्र आणि शुभ चिन्ह मानलं जातं. आपण कोणत्याही पूजेची जेव्हा सुरुवात करतो त्यावेळी आपण
स्वस्तिक चिन्ह हे काढत असतो, त्याचप्रमाणे आपण कोणताही धार्मिक विधी करतो त्यावेळेला स्वस्तिक चिन्ह काढलं जातं। तर आपण आपल्या घराची वास्तुशांती करत असतो त्यावेळी सुद्धा आपण आपल्या घराच्या भिंतीवरती हे स्वस्तिक जे आहे तर ते काढत असतो। तर एवढं महत्त्व या स्वस्तिक चिन्हाला आहे। त्याचप्रमाणे तर या चिन्हामध्ये अनेक देवी देवतांचा वास आहे, माता लक्ष्मी, त्याचप्रमाणे माता पार्वती, श्री गणेश, इंद्रदेव, भगवान शंकर यांचा निवास आहे। तर या स्वस्तिक चिन्हामध्ये आहे तर असं हे जे महत्त्वपूर्ण असलेलं स्वस्तिक आहे तर ते आपल्याला मुख्य दरवाजावरती सुद्धा काढायचं आहे। यानंतर आपल्याला आपल्या देवघरामध्ये जेव्हा पूजा करतो त्यावेळेला आपल्याला देवघरासमोर रांगोळीच्या सहाय्याने किंवा तुम्ही ओल्या कुंकाने सुद्धा हे स्वस्तिक जे आहे तर ते काढू शकता। आता रांगोळीने काढलं तर स्वस्तिक काढताना आपण लाल किंवा पिवळ्या रंगाची रांगोळी जी आहे तर ती वापरू शकता। जर आपल्याकडे रंगीत रांगोळी नसेल तर पांढऱ्या रांगोळीने सुद्धा हे काढलं तरी पण चालणार आहे। फक्त आपल्याला यावरती थोडंसं हळदी, कुंकू, अक्षदा, फूल अर्पण करायचं आहे। यानंतर स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे। तर ते म्हणजे आपल्या किचनमध्ये आपण ज्या ठिकाणी आपली गॅस शेगडी ठेवलेली आहे, आपला किचन कट्टा आहे, त्यासमोर भिंतीवरची आपल्याला थोडंसं शुद्ध तूप घ्यायचं आहे। तुपामध्ये हळद मिक्स करायची आहे आणि याने आपल्याला स्वस्तिक काढून स्वस्तिक चिन्ह जे आहे तर ते काढायचं आहे। त्यानंतर त्यावरून ओल्या हळदीने ते आपल्याला स्वस्तिक चिन्ह जे आहे तर ते गिरवायचं आहे आणि ओल्या कुंकवाने हे स्वस्तिक चिन्ह गिरवायचं आहे। असं स्वस्तिक चिन्ह आपल्याला आपल्या किचन मध्ये काढायचं आहे। प्रत्येक स्वस्तिक चिन्ह जेव्हा आपण काढणार आहोत मुख्य दरवाजावरती, देवघरासमोर, किचन मध्ये, त्यावेळेला आपल्याला या स्वस्तिक चिन्हाला हळदी, कुंकू, अक्षदा, फूल अर्पण करायचं आहे आणि धूप अगरबत्ती, दिवा ओवाळून घ्यायचा आहे। थोडक्यात काय तर या स्वस्तिक चिन्हाची आपल्याला विधिवत पूजा जी आहे तर ती सुद्धा करून घ्यायची आहे। तर अशा प्रकारे हे स्वस्तिक जे आहे तर ते आपल्याला आवर्जून काढायचे आहे। यानंतर तुळशी मातेसमोर सुद्धा आपल्याला एक स्वस्तिक चिन्ह जे आहे तर ते काढायचं आहे। तुळशी मातेजवळ स्वस्तिक काढताना आपण रांगोळीच्या सहाय्याने किंवा फुलांच्या पाकळ्यांनी सुद्धा हे स्वस्तिक चिन्ह जे आहे तर ते काढायचं आहे। तसेच आपली तिजोरी जी आहे तर त्यावरती सुद्धा आपल्याला एक स्वस्तिक काढायचं आहे। स्वस्तिक काढताना आपल्याला आपला उजव्या हाताचा जी अनामिका बोट आहे तर त्या बोटाचा आपल्याला वापर करायचा आहे। या सहाय्याने तुम्हाला काढायचं आहे आणि व्यवस्थित हे स्वस्तिक काढायचं आहे। त्याचप्रमाणे आपल्या घरातील नकारात्मकता नष्ट व्हावी, इडापिडा नष्ट व्हावी, तर अशी प्रार्थना सुद्धा आपल्याला देवी देवतांना करायची आहे। स्वस्तिक चिन्ह काढल्यामुळे काय होणार आहे तर आपल्या घराची जी काही नकारात्मकता आहे तर ती नष्ट होणार आहे, घरातलं वातावरण सकारात्मक होणार आहे आणि जेव्हा सकारात्मक वातावरण असते त्यावेळेला बऱ्याचशा अडचणी ज्या आहेत तर त्या नष्ट व्हायला मदत होत असते आणि गुढीपाडवा हा जो आहे तर तो अत्यंत अतिशय शुभ मुहूर्त आहे। त्यामुळे गुढीपाडव्याच्या मुहूर्तांवरती अगदी अशा छोट्या छोट्या जरी आपण गोष्टी केल्या तरी या गोष्टी आपल्याला खूप शुभ फल देऊन जात असतात, ज्यामुळे वर्षभर आपल्याला याचे शुभ फल जे आहेत तर ते मिळत असतात। म्हणूनच आपल्याला या गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तांवरती अशा काही जागा आहेत तर त्या जागेवरती आवर्जून आपल्याला एक शुभ स्वस्तिक चिन्ह जे आहे तर ते आवर्जून काढण्याचा प्रयत्न करायचा आहे। तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला आजच्या दिवशी स्वस्तिक चिन्ह जे आहे तर ते काढण्याचा आवर्जून प्रयत्न करा। तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती। कशी वाटली नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। परत भेटूया नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ।